प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरताय. आजच्या भागामध्ये नागराजची नाटकं सुरूच असतात. तो सुमनजवळ बसून रडायचे नाटक करत असतो आणि म्हणतो, सुमन, मला खरंच वाटत नाहीये की तू माझ्या समोर आहेस. मला अगदी स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय. अगं, मी तुझ्या आठवणीने खूप ढसाढसा रडायचो. इकडे नागराजने नुसतं रडायचं म्हटलं असतं तरी चाललं असतं. उगाच आपले ढसाढसा वगैरे शब्द लावतोय आणि विषय वाढवतोय. इकडे त्याची नाटकं सगळ्यांनाच कळत असतात. त्यामुळे अर्जुन त्याला थांबवतो आणि म्हणतो, नागराज काका, बाद झाला आता. तो म्हणतो, बास कसं? अरे, माझी बायको एवढे दिवस माझ्यापासून लांब होती. मला तिची माफी मागायची. मी तिच्यासोबत खूप वाईट वागत होतो आणि जेव्हा ती नव्हती ना तेव्हा मला तिची खरी किंमत कळाली. आणि तिच्या हातात हात पकडून तिच्या थोडेसे जवळ जाऊन म्हणत असतो, आता जशी शहाण्यासारखी वागली आहेस ना तशी शहाण्यासारखी वागत राहा. जसं अर्जुन आणि साहिलीला तू आता काही कळू दिलं नाही ना, असंच पुढे पण वाग. नाही तर तुझं काय होईल ना ते मग मी बघून घेईल. इकडे अर्जुन म्हणत असतो, अरे नागराज काका, पण तुझ्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ कसा? तो म्हणतो, कोणता व्हिडिओ अर्जुन? माझ्या मोबाईलमध्ये तो कोणताच व्हिडिओ नाही. आणि नागराजने त्याच्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट करण्यात त्याला यश आलेलं असतं. तेवढं तरी त्याने डोकं चालवलं. त्यामुळे अर्जुनला त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ सापडत नाही. पण अर्जुनला हे माहीत आहे की या अपघातामागचा मास्टर माइंड आणि सुमन काकूच्या किडनॅपर्स हा नागराजच आहे. त्यामुळे पण नागराजला हे सगळं माहीत नसल्यामुळे नागराजला प्रत्येक वेळी वाटतंय, आता मी सुटलो. पण नागराज खूपच अडकणार आहे हे आपल्याला पुढील भागामध्ये बघायला मिळेलच. आणि तो म्हणत असतो, पण नागराज काका, मला भूमीने तो व्हिडिओ पाठवला होता. आणि नागराजला तो व्हिडिओ दाखवतो. नागराज अगदी पिवळा पांढरा पडतो, पण त्याला कळतच नसतं. पण तो म्हणतो, माझ्या मोबाईलमध्ये तर हा व्हिडिओ कधीच नव्हता. मला नाही माहिती. हे सगळं महिपतने केलंय. त्यामुळे महिपतनेच काढला असेल हा व्हिडिओ आणि या मुलींच्या मोबाईलमध्ये पाठवला असेल. अर्जुन म्हणतो, जाऊ द्या आता. सायली म्हणते, जाऊ द्या, नसेल ना हो तो व्हिडिओ, जाऊ द्या. इकडे सुमन काकूंना बरं नसतं. त्यामुळे सगळेजण तिच्याकडे लक्ष देऊन असतात की काय होतंय काय नाही. आणि सुमनला खूपच घाबरायला होतं. त्यामुळे सायली म्हणत असते, सुमन काकू, तुम्ही काळजी करू नका. आता आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. इकडून नागराज म्हणत असतो, अगं सुमन, काय होतंय तुला? सायली म्हणते, नागराज काका. अर्जुन त्याचा हात पकडतो आणि म्हणतो, नागराज काका, तू इथेच थांब. तिथे आहेत ना बाकी सगळे? पूर्णाजी म्हणते, नागराज, तू सुमनला मारलं होतंस हे आमच्या लक्षातून अजूनही जात नाहीये. तू आता तिला कसलाही त्रास देणार नाही याची मला प्रॉमिस दे. नागराज म्हणतो, हो पूर्ण आई, मी आता सुमनला कसलाच त्रास देणार नाहीये आणि मी सगळं तिच्या मनासारखं करेल. मी तिला खूप जपेल आता. आणि प्रतिमा खूप रडत असते आणि ती म्हणते, सुमन, काय होतंय ग बाळा तुला? अगं, घरी जायचंय का? पण पूर्णाजी म्हणतात, अगं सुमनला घरी जायलाही तिच्यामध्ये त्राण नाहीये. तर मग कसं घेऊन जाणार तुम्ही? इथेच तिला आराम करू द्यात आणि मग नंतर घरी न्या. प्रतिमा म्हणते, सुमन राहील इथे, पण आम्ही दोघं घरी जातो. कारण मला देवाकडे दिवा लावून देवाचे आभार मानायचे. एवढे दिवस सुमन नव्हती तर खूप बेचैन व्हायला होत होतं आणि कशात मनही लागत नव्हतं. त्यामुळे आता घरी जाऊन पहिले देवाचे आभार मानते की सुमनला देवाने सुखरूप घरी पाठवलं. इकडे सायली म्हणत असते, हो प्रतिमा आत्या, जा तुम्ही घरी, आम्ही घेऊ सुमन काकूंची काळजी. इकडे पूर्णाजी म्हणत असते, हो बाई, सुमन आली ना तेच खूप चांगलं झालं. मी पण देवाचे आभार मानते. सायली, ती तिळगुळ दे ग सगळ्यांना. सायली सगळ्यांना तिळगुळ वाटत असते. आणि रविराज खूप आनंदून म्हणत असतो, नागराज, पण तू सुमनला मारलं होतंस याची शिक्षा तर तुझी कमी होणारच नाहीये. नागराज म्हणतो, नाही ना दादा, आता मी असं नाही वागणार, सांगतोय ना सगळ्यांना. सायली म्हणते, नागराज काका, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि नागराजला तिच्या मनामध्ये काय चाललंय हे माहीतच नसतं. त्यामुळे नागराज तिच्याकडे हसून म्हणतो, हो ग, तुला पण.
नंतर ती सगळ्यांना तिळगुळ देत असते. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांना खुणावतात आणि त्यांच्या मनातल्या मनात म्हणतात, आता बघ आम्ही तुझा कसा गेम करतो तर. कारण हे आता पुढील प्रोमोमध्ये नागराजच्या नावाचे त्यांना डॉक्युमेंट्स सापडले आहेत. त्यामुळे ते नागराजला आता या गुन्ह्यामध्ये अडकवू शकतात आणि त्यामागचा मास्टर माइंड कोण आहे हे स्पष्टपणे त्यांना महिपतच्या घरात पुरावे सापडले आहेत. त्यामुळे ते एकमेकांकडे बघून हसायला लागतात. इकडे पुढचा सीन साक्षीचा दाखवला आहे. साक्षी म्हणते, त्या आगीमध्ये मला कोणीतरी ढकलत होतं असं मला जाणवत होतं आणि मी चालत होते. पण हे कोण असेल? आता तर अण्णा पण नाहीये माझ्यासोबत आणि सचिन तिथे येतो. सचिन म्हणतो, अगं हा मोबाईल स्विच ऑफ का केला? आजकालच्या मुलींना तर मोबाईल शिवाय एक मिनिटही राहवत नाही आणि तू मोबाईल चक्क स्विच ऑफ करून बसली. ती म्हणते, हो मला नाही उघडायचंय मोबाईल सध्या. आणि तिला त्या व्हिडिओची भीती वाटत असते. इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा तो म्हणतो, बरं झालं सुमन काकू आपल्याला लवकर सापडली. काय हालत झाली बिचाऱ्या सुमन काकूची. खूप मोठ्या संकटांना तोंड दिलंय तिने. सायली म्हणते, हो ना. पण तो म्हणतो, आता सुमन काकू आपल्या घरात सेफ आहे, त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही. सायली म्हणते, नाही हो, पण मी त्यांच्याकडे जाऊन झोपते. अर्जुन म्हणतो, नको ना सायली, मी इथे एकटाच झोपू का मग? आणि तो थोडा रोमॅन्टिक होतो. इथे थोडा रोमॅन्टिक सीन दाखवला आहे त्यांनी. नंतर ती म्हणते, नाही ना हो, सुमन काकूला काहीही होऊ शकतं. तिच्या जवळ आपल्या घरातलं कुणीतरी हवंय आणि तेव्हाच तिला थोडं बरं वाटेल आणि काळजीही करणार नाही. गेलेल्या गोष्टींचा तिला पश्चाताप होत असेल. अर्जुन म्हणतो, हो हा जा तू तिच्याकडे, मी थांबतो इथे एकटा, आपलं काय. आणि ते एकमेकांकडे बघून हसतात. नंतर सायली तिथून निघून जाते. सायली निघून गेल्यावर नंतर सुमनच्या रूममध्ये ती सुमनला विचारत असते, सुमन काकू काही होतंय का? तुम्हाला काही पाहिजे का? सुमन म्हणत असते, नाही ग, मला ना थोडं पाणी हवंय. लगेच इकडे परत नागराज विचार करत असतो, सुमनना अर्जुन आणि सायलीला काही सांगायला नको. त्याच्या आधी मी ना प्रियाला कॉल करून सांगतो की सुमनवर लक्ष ठेवायला. इकडे प्रिया नेहमीप्रमाणे जागीच असते आणि विचार करत असते. तिचा फोन वाजतो आणि इकडे अश्विन निवांत झोपलेला असतो. ती बघते अश्विन झोपलाय का आणि फोन उचलून बाहेर जाते फोनवर बोलायला. तेवढ्याच सुमन सायलीला पाणी मागते आणि सायली म्हणते, अहो काकू, मी पाण्याचा मग आणायलाच विसरले. आता मी ना मग घेऊन येते, तुम्ही इथे शांततेने झोपा. आणि सायली बाहेर जाते. इकडे प्रिया नागराज सोबत फोनवर बोलत असते आणि सायली ते ऐकते. सायलीने बघितल्यावर प्रियाच्या हातातला मोबाईल खाली पडतो आणि नागराजचं बोलणं अर्धवटच राहतं. नागराज तिला सांगत असतो, अगं सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेव, सुमन त्यांना काही सांगते का ते बघ. आणि लगेच तेवढ्यात सायली फोन उचलते आणि म्हणते, हो हो ऐकायला येतंय नागराज काका. तो म्हणतो, अगं सायली, तू कसा फोन घेतला? मी तर प्रियाला फोन केला होता, मी तर तन्वी सोबत बोलत होतो. ती म्हणते, हो काका बोला ना. तन्वीला मी आल्याच्या नंतर तन्वी थोडी घाबरली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला, म्हणून तो फोन मी उचलला. बोला ना, माझ्यासोबत बोला, काय होतं? तो म्हणतो, काही नाही ग, सुमनची तब्येत वगैरे विचारायलाच मी फोन केला होता. ती म्हणते, नागराज काका, हे तुम्ही अर्जुन आणि मला पण विचारू शकला असता, तुम्ही तन्वीलाच का फोन केला? तो म्हणतो, अगं मला असं वाटलं एवढं सगळं घडून गेल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलता नाही तर त्यामुळे तन्वीच मला समजून घेते म्हणून मी तिच्या याच्यावर कॉल केला. नंतर इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि सुमनबद्दलच त्यांचं डिस्कस सुरू असतं. अर्जुन म्हणतो, हो हे सगळं घडून गेल्यामुळे सुमन काकूंची मेंटल हेल्थ पण खराब होऊ शकते, त्यामुळे आपण तिची काळजी घेतली पाहिजे. इकडे सायलीने बनवलेला पूर्ण ताजा स्वयंपाक प्रिया कचऱ्याच्या पेटीमध्ये फेकून द्यायला जाते. कारण तिला नागराजने सांगितलेलं असतं की सायली आणि अर्जुनला घराबाहेर पडू द्यायचं नाही, म्हणून काहीतरी बालिशपणा हिचा सुरू असतो. इकडे सायलीला तन्वी म्हणते की सायली तू स्वयंपाकच बनवलं नाही. सायली म्हणते, मला माहित आहे मी स्वयंपाक बनवला होता, पण काय माहिती कोण भूत आलं होतं का चेटकीन आली होती आणि घरातला स्वयंपाक